भाजपावाले कुठेतरी शिवसेनेचं मन दुखतील पदाधिकाऱ्यांचं असं त्यांना वागू नये अशी त्यांना विनंती आहे। आज भुसावळ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार संजयभाऊ सावकारे त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आम्ही शिवसेनेचे भुसावळ तालुक्याचे पदाधिकारी ठिकाणी आले होते। कुठेतरी ज्या सुरुवातीला संजयभाऊ सावकारे यांचं महायुतीतर्फे तिकीट फायनल झालं त्यावेळेस महायुतीची एक समन्वय समिती स्थापन झाली होती। त्या समन्वय समितीमध्ये असं सांगितलं गेलं होतं की महायुतीमध्ये जे पक्षाचे पदाधिकारी आहे त्यांना येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये विश्वासात घेऊन संपूर्ण कार्य केलं जाईल, प्रचार कार्यामध्ये सगळ्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात येईल। परंतु आजच्या घडीला असं या ठिकाणी दिसून आलं की प्रचार नारळ फोडल्यापासून म्हणजे ज्या ठिकाणी संजयभाऊ सावकारेचा फॉर्म भरला गेला त्या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सर्व होते। नंतर प्रचार नारळ वरंगावला फुटलं गेलं त्या ठिकाणी सकाळी 8 वाजता संजयभाऊ सावकारे यांची उपस्थिती होती। त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आम्हाला बोलवण्यात आलं। अतुलभाऊ जांभळे यांनी फोन लावून बोलवलं, त्या ठिकाणी आम्ही पदाधिकारी केले। पण संध्याकाळी सुनील काळे यांनी आम्हाला ठिकाणी बोलवलं गेलं। परंतु वरंगावचे काही भाजपाचे पदाधिकारी असं म्हणणं पडलं की 2-2 ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी जातात आणि त्यांनी ग्रुपवर मेसेज टाकता की 2-2 ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी जातात। का आम्ही जाऊ नये? माझे धर्म आम्ही निभवायचा नाही का? आम्हाला आदेश आहे सक्त सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब, जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर यांनी आम्हाला सांगितलं की महायुती ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यात येईल त्या ठिकाणी तुम्ही जायचं। त्या ठिकाणी आमचा युती धर्म पाळला। परंतु वरंगावचे काही पदाधिकारी भाजपाचे असे म्हणतात आणि ग्रुपमध्ये मेसेज टाकता की शिवसेनेवाले कुठेही जाता, सकाळी जाता सकाळी तिकडे जाता संध्याकाळी तिकडे जाता। अरे दोन्ही ठिकाणी गेलो तर आम्ही संजय मोदच प्रचार करता गेलो ना, का काही कोणाचा दुसऱ्याचा प्रचार करण्याकरता गेलो? तिसरा विषय असा आहे की वरंगाव शहरामध्ये रिक्षा फिरते प्रचाराची, त्या ठिकाणी संजयभाऊ सावकारेंचं फक्त भाजपाचा एकच झेंडा, एकमेव झेंडा आहे। आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी बोलले की वो महायुतीचं तिकीट झेंडे लावा, तर भाजपाचे काही लोक बोलले की फक्त संजयभाऊ सावकार हे भाजपाचे आमदार आहे। हे कुठेतरी वेदनादायक आहे ना। तर आणि तिसरी गोष्ट असं आहे की जे पॉम्पलेट वगैरे छापले गेले, बॅनर छापले गेलं, त्या ठिकाणी आमच्या महिला जिल्हा प्रमुख नंतर निकम यांचा फोटो त्या ठिकाणी नाही आहे, बॅनरमध्ये पॉम्पलेटमध्ये फोटो नाही आहे। हे कुठेतरी मनाला नंतर ह्या भुसावळच्या स्थानिक आहे, त्यांना मन कुठेतरी दुखतंय, त्यांना तरी वाटतं की आमचा फोटो पाहिजे होता पदाधिकाऱ्यांचा। ही काहीतरी गोष्टी अशा। त्यानंतर पवन नाले आमचे शहर प्रमुख आहे, भुसावळ शहरामध्ये ज्या ठिकाणी झाली निघते त्या भुसावळ शहरामध्ये पवन नाले यांना कुठेही फोन येत नाही आहे। ही पण एक मोठी शोकांतिका आहे ना। आम्ही पदाधिकारी जे नेमले गेले ते अधिकृत नेमले गेले आहे, ते पदाधिकारी आहेत, त्यांना बोलवणं गेलं आवश्यक आहे। पण भाजपाचे भुसावळ तालुक्यामध्ये कुठेही शिवसेनेला गिनतीमध्ये पकडत नाही आहे। का पकडत नाही आहे याचं कारण काय? महायुती धर्म म्हणताय, सुरुवातीला म्हणताय समन्वय साधू, पण समन्वय कुठल्याही प्रकारे साधला जात नाही आहे। हे आमचं एक मोठी म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी हे यांनी आज सर्व कैफियत आमचे समन्वय समितीचे अध्यक्ष मनोज भाऊ बियाणी यांच्या समोर भेटून त्यांच्यापर्यंत मांडली। त्यानंतर संजयभाऊ सावकारे यांचे मोठे बंधू पवनभाऊ सावकारे यांच्यापर्यंत देखील आम्ही पूर्ण कैफियत त्यांना सांगितली आहे। शिवसेनेला कुठेही समन्वय साधत नाही आहे, त्यांना कुठे फोन लागला जात नाही आहे, कुठे त्यांना विश्वास घेतला जात नाही आहे। आणि वरंगावचे भाजपाचे काही लोक टोमणे मारतात शिवसेनेवाल्यांना, हा कुठला प्रकार आहे? त्यांनी सांगून द्यावा की फक्त संजयभाऊ सावकारे हे महायुतीचे उमेदवार नाही, फक्त भाजपाचे उमेदवार आहे। आम्ही घरी बसतो शिवसेनेवाले, आम्ही घरी बसतो ना, तरी सांगून द्यावं तसं। म्हणजे भाजपावाले कुठेतरी शिवसेनेचं मन दुखतील पदाधिकाऱ्यांचं असं त्यांना वागू नये अशी त्यांना विनंती आहे।